सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिलांसाठी पिठाची गिरणी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना महिलांसाठी राबवत आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, काय आहे बातमी, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। अशाच माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा। चला तर पाहूया काय आहे बातमी। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक छान योजना सुरू केली आहे। या योजनेनुसार सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांना फुकट पिठाची गिरणी देत आहे। यामुळे त्या बायका घरी पिठाचा व्यवसाय सुरू करू शकतात। व्यवसाय केल्यामुळे त्या पैसे कमवू शकतात आणि आपला घरखर्च चालवू शकतात। सरकारचं असं म्हणणं आहे की बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणजे कुणावर अवलंबून न राहता स्वतः काम करावं। यामुळे त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं जीवन चांगलं होईल। 90% सरकारी मदत मिळते। या योजनेत सरकार महिलांना गिरणी खरेदीसाठी 90% पैसे देते। म्हणजे संपूर्ण मशीनची किंमत 100 रुपये असेल तर त्यापैकी 90 रुपये सरकार देते आणि महिलांना फक्त 10 रुपये भरावे लागतात। त्यामुळे गरिबी असलेल्या महिलांसाठी व्यवसाय सुरू करणे सोपं होतं। जेव्हा त्या पीठ तयार करू विकतात तेव्हा त्यांना पैसे मिळतात। त्यामुळे घरात अधिक पैसे येतात आणि सर्वजण बरेच सुखी होतात। या योजनेचा फायदा काही खास महिलांना मिळतो, त्यासाठी काही अटी आहेत। अर्ज करणारी महिला महाराष्ट्रात राहणारी असावी, ती आदिवासी किंवा मागासवर्गातील असावी, वय 18 ते 60 वर्षादरम्यान, तिचं कुटुंब दरवर्षी 1.20 लाख रुपयांपेक्षा कमी पैसे कमवतं का हे बघितलं जातं। या योजनेत गावातल्या महिलांना जास्त महत्त्व दिलं जातं। जर एखाद्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिने काही कागदपत्र जमा करावी लागतील। ती कागदपत्र कशी आहेत पहा: आधार कार्ड, जात प्रमाणपत्र दाखवण्यासाठी रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक, पिठाची गिरणी किती रुपयांची आहे यासाठी दुकानातून घेतलेलं कोटेशन, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। गिरणी व्यवसायाचे फायदे: गावात रोज लोकांना पीठ लागते, त्यामुळे पिठाची गिरणी सुरू केल्यावर त्या बायकांना चांगली कमाई होऊ शकते। त्या एकट्याच नाही तर इतर महिलांनाही काम देऊ शकतात। जेव्हा व्यवसाय मोठा होतो तेव्हा त्या अधिक पीठ तयार करू शकतात आणि बाजारात विकून अधिक पैसे कमवू शकतात। महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य: ही योजना महिलांना फक्त व्यवसाय करण्यासाठी संधी देत नाही तर त्यांना स्वावलंबन, स्वतःच्या पायावर उभं राहावं बनवते। जेव्हा महिलांना स्वतःचे पैसे मिळतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो। त्या घरातल्या मोठ्या गोष्टींमध्ये मत सांगू शकतात, समाजात त्यांना सन्मान मिळतो आणि त्यांचं आयुष्य अधिक चांगलं होतं। लवकर अर्ज करा। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करा। ही एक मोठी संधी आहे महिलांसाठी। सरकारची मदत घ्या आणि तुमचं स्वतःचं काम सुरू करा। तुमचं भविष्य उज्ज्वल बनवा। तर बघा, माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।